मंडळी, हॅपी संडे. सो कसे आहात सगळे? मस्त आहात ना? सो आता मी जात आहे बाहेर माझ्या ताईसोबत. थोडंसं शॉपिंग, थोडंसं काही गोष्टी आम्हाला घ्यायच्या मी चालले आहे. आत्ता मी रेडी होते. मी मेकअप करतानाचा व्हिडिओ करणार नाही. मी उद्या तिकडे गेल्यानंतर व्लॉग करणार आहे, कारण की मला मेकअपमध्ये आउटफिटमध्ये एवढा वेळ लागतो की माझा अर्धा तास तिथेच संपतो. सो मी आता रेडी होते आणि मग निघते. आणि ताई भेटल्यानंतर मग तुम्हाला दाखवते. ताई तुम्ही बघितलीच आहात, तरी पण कोळशेवाडीत आम्ही फिरणार आहोत. पुढे आल्यापासून लाईक 1-1.5 वर्षानंतर आम्ही कोळशेवाडीत फिरणार आहोत. जे कलांना त्यांना माहितीच आहे कोळशेवाडी काय, ते सुद्धा तुम्हाला दाखवून काय काय कोळशेवाडीत ते. चला. आणि या 2 साड्या आहेत, त्याचा मला ड्रेस शिवायला टाकायचा आहे. One eternity later. सो मंडळींनी आता माझा आउटफिट घालून झालेला आहे. आता मी पटपट मेकअप नाही करणार अजून काय. जस्ट काजळ लावणार, पावडर लावणार आणि टिकली छोटीशी लावणार आणि निघणार. कारण की मला मेकअप करायला एवढा वेळ लागतो की मी एवढ्या वेळात एक व्लॉग घेऊन पडलो काही. चला आता मी आवडते आणि निघते, मग तुम्हाला चांगलं दिसतं साधी सिंपल. हा सुद्धा माझ्या ताईचा टॉप आहे. भाड़े के कपड़ों में मैचिंग. यार खरंच चांगली दिसतं साधी सिंपल मेकअप न करता. कधी कधी मला वाटतं मी विदाऊट मेकअप चांगली दिसते. कधी कधी मला असं वाटतं मला मेकअपची नाही प्लॅस्टिक सर्जरीची गरज आहे. स्वतःवर जोक मारायची होतं काय. काल तर म्हणजे स्कूल फ्रेंड्सने एवढं रोस्ट केलंय मला, म्हणून मी खरं तर ते मेन रिझन आहे की त्याच्यामुळे मी ब्लॉग कंटिन्यू नाही केला. मला वाटतं कालच्याशी मी आज चांगली दिसते, एवढा मेकअप केला का. तेच जेव्हा चांगला दिसायचं नसतं तेव्हा चांगलं दिसतो, आणि जेव्हा चांगला दिसायचं असतं तेव्हा गू बनवून दिसतो म्हणजे दिसते मी. केस बांधूया, शायनिंग नको मारायला. कारण की आजही मी माझ्या ताईकडून रोस्ट होऊ शकते. अशी चांगली आहे ती. आज माझी ताईच मला सगळं येऊन देणार आहे. खूप चांगली आहे ती, खूप म्हणजे खूप चांगली आहे. गोष्टी हव्या असेल तसं थोडंसं खोटं बोलावं लागतं. ये क्या बात करता है यार. व्हॉट अ साडी. दिस इज साबण. म्हणजे मी घरी बनवला अजून नव्हते. म्हणजे मी घरी बनवला साबण. तिथे फक्त मोल्ड मागवू लागले मिशोवरून. तिने साबण बनवला आयुर्वेदिक बरोबर. फायनली मी निघाले बॅग घेऊन. काही पण निघाले म्हणजे लिफ्ट आली. भाई साहब डोर जोरात आपटला. जा पूछ क्या. अर्धा तास झालाय म्हणजे ताई अजून आली नाही. कॉल उचलत नाहीये. काय कॉल उचलत नाही. हा काय म्हणजे मी कधीची थांबली इथे येऊन, ही अजून आलीच नाहीये. आणि फडतूस माझा माईक बंद झाला, कनेक्टच होत नाही. एवढा राग येतोय ना मला. खूप वेळानंतर ताई आली आहे माझी आता, आणि आता ती मला सगळं घेऊन देणार आहे. आजचा सगळा खर्च ती करणार आहे. ती खूप चांगली आहे ना ग. ती खूप चांगली आहे. आणि तिने आल्या माझ्या हातात थेला दिलाय पकडायला. केलंय तिने मोठी मोठी ताई पकडायला दिली जबरदस्ती. हा ठीक आहे. आज जर ती मला सगळं घेऊन येणार तर पिशवी पकडायला काय एवढं. सगळा खर्च आज तीच करणार आहे. हो मी खर्च करणार आहे, कुठे पैसे देणार आहे. कोई सेंस है इस बात की. काय लॉजिक नाही दिली, काय लॉजिक. आता आम्ही चाललोय. वाट बघ, पैसे नाही, 0 बॅलन्स आहे. 500 रुपये घेऊनच नको देऊ. 500 रुपयाचं 500 रुपयाचं येतं काय. हा ना. अरे भरपूर काय येतात. टॉप किती येतात. 2 टॉप येतात त्याच्यामध्ये. आपण शेट आपण 500 रुपयाचं काय असे चिंदी कपडे नाही घालणार. अंबानीची मुलगी आई बरोबर बोलते. म्हणजे तसं तर हे कपडे पण ताईचेच आहेत. काय ताई येत आपल्याला कपडे घ्यायची काय गरज, तिचेच घालायचे.
चला आता आम्ही जातो टेलरकडे. मी टेलरकडे आलो आता. हे ब्लाऊज किती छान आहे ग. असं निघालं काय काय झालं आमचं. आता आम्ही माझा ड्रेस शेअर टाकायला चालू आहे. दीदी मागे जीजीशी व्हिडिओ कॉलवर बोलते आहे. पटपट जाते पुढे. ब्लाऊज शेअर टाकलं आता ड्रेस शेअर टाकायचं. मला काही चप्पल घेऊन गेली आणि आता आम्ही मला ड्रेसने सगळं टाकून झालं आणि आता आम्ही आलो ब्लाऊजच घ्यायला मुलीचा. मोठा पण नाही 2 मीटर भरपूर झाला. गायकीला बांगड्या घ्यायच्या त्या कलर कलरच्या आहेत का मग तिच्या मापाच्या? आहेत. एकदा हां छान आहे उलटा. उल्टा करिए, उल्टा करिए. ये सबसे लाइट मेकअप आता आम्ही मंचुरियनमध्ये बिर्याणी खूप गप्पा मारल्या त्याच्यामुळे मी ब्लॉग नाही केला आहे. त्याला आमचं खाऊन आता आम्ही घरी निघतो. दिदी जाईल भेंडीला मी जाईल आता आम्ही मंचुरियन खाऊन झालं. आता पुढे आता आम्ही चिकनचा रस खायला. जी खूप दिवसानंतर आपण कोळशाडीत गेलो. कसं वाटतं तुला? नो कमेंट्स. सगळ्या जुन्या आठवणी आठवल्या. हां सगळ्यात जुन्या आठवणी असं ताळ्या आणि जुन्याच ठिकाणी आहे चिकनचं रसगुल्ले. हां जुन्या ठिकाणी चालू आहे रस पिण्यासाठी.